जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे सोमंतक उपाख्यान. आजच्या गोष्टीचं नाव आहे 56वी. तर आपण बघितलं की द्वारकाधाम हे क्षेत्रात सत्राजित नावाचा एक राजा होता. तो सूर्यदेवाचा अनन्य भक्त होता आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला सोमंतक मणी दिला होता. आणि हा मणी माहिती आहे का तुम्हाला? रोज कितीतरी मन सोनं त्याच्या सान्निध्यात जर असं लोखंडाची वस्तू दिली तर ती सोन्याची, त्याच्या भारोभार ती सोन्याची होत होती. असा हा सोमंतक मणी सत्राजितला भेटला होता. आणि आपल्याला माहितीच आहे की माणसाला थोडं जरी काही मिळालं आणि मग तो काय करतो का, तो गर्वात जातो. आणि तसाच हा खूप याच्यात सत्राजित एकनिष्ठ असल्यामुळे पुढे त्याचा सूर्यदेवाशी गाढ प्रेमसंबंध झाला आणि त्याला तो सत्राजित मणी मिळाला. गळ्यात घालून द्वारकेत जायचा तेव्हा द्वारकेतील रहिवाशांना सूर्यदेवच भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आले आहेत असे वाटायचे. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे त्या जिथे समंतक असेल तिथं आरोग्य खूप चांगलं राहतं, तिथे कोणी आजारी पडत नाही, सुखसोयी राहतात आणि सोनं बनवल्याच्या याच्यामध्ये खूप चांगलं म्हणजे तिथे प्रगती होते. आणि असंच उग्रसेन जेव्हा द्वारकेला आल्यानंतर उग्रसेनच म्हणजे त्यांचे आजोबा कृष्णाचे नाना ते बघत होते मथुरेचा कारभार. आणि ती 18 वेळा जरासंधाने आक्रमण केल्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळीत झाली होती. म्हणून कृष्ण सहज त्या सत्राजिताला म्हणाला की तुझ्या सोमंतक महिन्याचा लाभ थोडा उग्रसेनाला पण दे, कारण तिथली पण आर्थिक अवस्था खिळखिळी झालेली आहे. आणि असा तो सहज बोलून गेला होता कृष्ण की दे, पण सत्राजित नाही म्हणाला. आणि मग त्याच्यात थोड्याच दिवसांनी काय झालं की याचा सोमंतक मणी त्याचा जो भाऊ होता सुषेण हा गळ्यामध्ये घालून जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याची शिकार एका सिंहाने केली, त्याला पण मारलं आणि त्याचा मणी पण घेतला. आणि हे बघितलं जांबवंतानी. आणि जांबवंत हा एक हे होता, तर त्यांनी तो मणी त्याच्याकडून घेतला त्या सिंहाला मारून आणि आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवला. आणि त्याची मुलगी होती एक जांबवंती नावाची कन्या. तर जेव्हा सत्राजितला असं वाटलं की कृष्णाने म्हटलं होतं की तू हा मणी मला दे आणि यानेच घेतला असेल, म्हणून तो सरळ सरळ याच्यावर आक्षेप घेतो की कृष्णानेच माझा मणी चोरला आणि माझ्या भावाला पण यानेच मारलं. आणि हे जेव्हा राजसभेमध्ये झालं तेव्हा कृष्णाने सांगितलं की मी मणी चोरलेला नाही, मी तुझ्या भावाला मारलेला नाही. आणि मी आज तुम्हाला प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत तो समंतक मणी मी परत आणणार नाही तोपर्यंत मी द्वारकेत येणार नाही. आणि त्यांनी तो पण घेऊन ते लगेच त्या अरण्यात जंगलात गेले शोधायला. आणि मग तिथे जांबवंताच्या गुहेत नेऊन ठेवला होता. त्या जांबवंतांनी सांगितलं की हा प्रभू, हा सोमंतक मणी आहे पण मी देणार नाही, माझी एक अट आहे, जी माझी कन्या आहे ती जांबवंती, तिच्याशी तुम्ही विवाह करा आणि तरच मी हा मणी तुम्हाला भेट देणार आहे. आणि मग जांबवंत कन्याशी श्रीकृष्णाने विवाह केला आणि सत्राजिताला तो सोमंतक मणी परत आणून दिला. परत राजसभा भरवलीने त्याच्यामध्ये सांगितलं की हा आहे आणि सिंहाने प्रसेनला ठार केलेला आहे. असे कृष्ण भगवान श्रीकृष्णाने सत्राजितवर प्रसन्न होऊन आपल्याला सोमंतक मण्याची काहीच आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यांनी तुम्ही ठेवलेल्या स्थितीतच तो मंदिरात राहू देणे अधिक चांगले म्हटले, कारण आपल्यापैकी प्रत्येकाला त्या रत्नाचा लाभ मिळेल. सोमंतक मणी द्वारकेत उपस्थित आल्यावर येथे कधी दुष्काळ पडणार नाही व मोठे रोग तसेच अतिशय उष्णता व थंडी याच्यापासून कधी उपद्रव होणार नाही. असा हा सोमंतक मणी होता, तो कृष्ण भगवंतानी त्या सत्राजितला वापस केला. किती छान गोष्टी आहे ना. आपण अशीच पुढच्या गोष्टीत भेटूया. जय श्रीकृष्ण.